सोलापूर शहरातील एका मदरशात धार्मिक शिक्षणासाठी जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीशी कथित गैरवर्तन व अत्याचार केल्याप्रकरणी 53 वर्षीय मौलानाविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मदरशात शिक्षण देणारे मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी यांनी मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच इतर काही मुलींशीही अयोग्य स्पर्श केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, पॉक्सो कायद्याचे कलम 8, 10, 12 आणि तसेच JJ ॲक्ट 2015च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। सर, सोलापुरातील एका धार्मिक स्थळामध्ये वेगळी घटना घडलेली आहे। काय नेमकी घटना आहे आणि काय प्रकार? काल रात्री सोलापूर शहरात अंतर्गत MIDC पोलीस स्टेशनमध्ये एक फिर्यादी येऊन फिर्याद दिलेलं होतं। त्यांच्या मुलीला त्यांच्या घराजवळ नई जिंदगी भागात एक मद्रासा जे आहे तिथं शिक्षण देणारे जे मौलाना जे आहे त्यांनी त्यांच्या मुलीला काही अप्रिय स्पर्श केलेलं होतं म्हणून त्यानुसार चौकशी करून ताबडतोब आम्ही 53 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं आणि जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करून आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 74-78 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेला आहे। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे।